तर इथं आहे ना संध्याकाळचे वाजले होते 8. तर मला संध्याकाळी बनवायचं होतं जेवण. तर आहे ना रोज संध्याकाळ झालं ना प्रत्येक स्त्रीचं एकच प्रश्न असतो, तो म्हणजे भाजी काय बनवायची. बाकी सगळं होऊन जातं पण भाजी काय बनवायची. तर मग मला सुद्धा तोच प्रश्न पडला होता. बाकीची चपाती वगैरे झालं होतं. नंतर म्हटलं आता चाय वगैरे सुद्धा झाला होता, भांडी वगैरे घासून घेतली. म्हटलं आता भाजी काय बनवायची. तर नंतरला मग ठरवलं, म्हटलं जाऊ दे आज काहीतरी हेच बनवून टाकूया. मग थोड्याशा आळूची वडी होती ती तळून घेतली, जे की मी फ्रीजमध्ये बनवून ठेवत असते. आणि त्याच्यानंतरला मी बनवलं ते म्हणजे की बेसन बनवलं शेंगदाण्याचं, कारण का आमच्याकडे शेंगदाण्याचं बेसन ना खूप आवडतं. आणि भात त्याला काही नव्हतं म्हणून मग म्हटलं चला आज आपण बेसनच बनवूया. तर खरंच जेवायला बसल्यावरती ना खाणारे जे नखरे हजार असतात, पण जो करतो ना त्याला हजार प्रश्न पडतात की आज भाजी काय बनवायची, ही बनवली तर ते खातीन का, हे बनवलं तर ते नाही बनवलं तर नाही खाणार का, असं 100 प्रश्न बाईच्या मनामध्ये असतात. जी बाई किचन सांभाळते तिलाच माहीत असतं हा की रोजचा प्रश्न हा काय असतो. कारण का प्रत्येक माझंच नाही तर सगळ्याच महिलांचा हाच प्रॉब्लेम असतो. तर छानच इथं मी मग भेंडीची भाजी होती, बेसन बनवलं, नंतर चपाती होती आणि थोडीशी आळूची वडी. तर आजचा मेनू माझा असा होता. तर खूप लोक बोलतात की तुला फक्त एकच काम असतं का व्हिडिओ बनवायचं. तर असं काही नाही. तुम्ही फक्त आहे ना व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा खायचं काम नाही आहे. त्याला बनवणं तेवढीच त्याला मेहनतसुद्धा असते. जेवढं तुम्ही कोणत्या गोष्टीत मेहनत करता तेवढीच. असो, चला भेटूया पुढच्या ब्लॉगला.